नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ITS संबंधात. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी, ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, की आज तुमची थर्ड राउंड मेरिट लिस्ट ही लागणार आहे. ती म्हणजे मित्रांनो, आज तुमची तिसरी लिस्ट ही लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ती लिस्ट किती वाजता लागणार तेही तुम्हाला मी सांगणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आज लिस्ट लागायला उशीर होणार. संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रूफच्या सहाय्याने सांगणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणखी घेतला तो म्हणजे की हा SMS तुम्हाला नक्की येणार. तर संपूर्ण तुम्हाला माहिती बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर आत्ताच लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेल आयकॉन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं ITI संबंध तुम्हाला या चॅनलवरती पहिल्यापासून तर लास्टपर्यंत संपूर्ण अपडेट दिली जातील. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून जोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण अपडेट या चॅनलची दिली जाणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे की आज तिसरी लिस्ट लागणार आहे. तर तुम्हाला मी संपूर्ण प्रूफच्या सहाय्याने माहिती सांगणार आहे. पण त्या अगोदर एक सूचना तुम्हाला आणखी, तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करायचे आहे. आणि जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, त्याच्यावरती क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. तिथं खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही ITI संबंधात. म्हणून जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले किंवा कमेंट्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी प्रूफवरती घेऊन जाणार जेणेकरून तुमच्याला संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता आपण जाणार प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहायला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रूफवरती एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला देऊ इच्छितो, ती म्हणजे असं मित्रांनो बघा. मित्रांनो, आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपल्या चॅनलमार्फत खूप सारे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन चाललं आहे. खूप सारे विद्यार्थी ITIला सुद्धा जॉईन झालेले आहेत. आता मित्रांनो त्यामध्येच एका विद्यार्थ्याने सुद्धा आपल्याला कमेंट केली होती, म्हणजे की हॅलो सर, आपले खूप खूप आभार आणि आपल्या चॅनलवरून माझे ॲडमिशन झालं आहे, त्यामुळे आपल्या चॅनलचा खूप खूप आभार. तर मित्रांनो त्या विद्यार्थ्याने आपल्याला खूप खूप मित्रांनो आभार मानले. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण कॉंग्रॅच्युलेशन त्या विद्यार्थ्याला देऊ इच्छितो, जेणेकरून त्याचं सुद्धा ॲडमिशन त्या ठिकाणी झालं आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनलमार्फत खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे कन्फर्म केलं जातं. तुम्हाला सांगितलं ITI संबंध तुम्हाला संपूर्ण अपडेट ज्या चॅनलची दिली जाईल जोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत. तसेच प्रकारे मित्रांनो ह्यावेळी सुद्धा ॲडमिशन कन्फर्म झालं आहे. आता मित्रांनो कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कन्फर्म झाले आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कुठे घेतलं तेही तुम्ही कमेंटमध्ये टाईप करायला विसरू शकता. तर मित्रांनो विसरू नका टाईप करायला, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहे आणि किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन बाकी आहे. तर कमेंट्समध्ये टाईप करायला विसरू नका. आता आपण जाणार प्रूफवरची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ITIच्या ऑफिशियल वेळापत्रकावरती आलेलो आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की लिस्ट आज लागणार आहे, तेही तुम्हाला प्रूफ दाखवून देतो, म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना तारीखसुद्धा कन्फर्म कळून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्र तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला वरती बघायला मिळेल दुसरी मेरिट लिस्ट संबंधात सूचना. आता इथे तुम्हाला दिलेली आहे तिसऱ्या प्रवेश फेरी संबंधात. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तिसऱ्या प्रवेश फेरी संबंधात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो बघा, तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. 11 डिसेंबर 2020 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आज तुमची लिस्ट ही लागणार आहे. ठीक आहे, 11 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमची आज 5 वाजता लिस्ट ही जाहीर केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की तुम्हाला SMS येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला कोणता SMS येणार तेही तुम्हाला क्लिअर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अगोदर सुद्धा SMS आले असतील त्यांची गुणवत्ता यादी संबंधात. पण महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला जो SMS येणार तो म्हणजे असा की ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला असेल मित्रांनो, बघा तुम्हाला आज सायंकाळी मित्रांनो 5 वाजता किंवा 6 वाजता उशीर होऊ शकतो SMS यायला. पण तो SMS येईल आणि त्या SMSमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचा नंबर लागलेला आहे, कोणत्या ठिकाणी तो नाव तुम्हाला येईल. त्यानंतर मित्रांनो तुमची निवड झाली आहे तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे की तुमचा नंबर लागलेला आहे ITIसाठी. ठीक आहे, तर विदिन तुमचा ट्रेडसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो, तुमचा नंबरसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो. तर तुम्हाला हा SMS येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना ही होती, तुम्हाला हा SMS येऊ शकतो. तर मित्रांनो SMS येण्यासाठी 5 वाजतील, 6 वाजतील, 8 वाजतील, कितीही उशीर होऊ शकतो, पण तुम्हाला नक्की SMS येऊ शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला कमेंट्समध्ये सुद्धा टाईप करायचं आहे की तुम्हाला जर SMS आला असेल तर, आणि ज्यावेळेस तुम्हाला SMS येईल त्यावेळेस मित्रांनो तुम्ही येऊन सण टाईप करू शकतात, किंवा तुमच्यासाठी मी 5 वाजता लाईव्ह येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करू शकता लाईव्ह यायचं की नाही यायचं. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून आपण बघू की किती विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे लाईव्ह येण्यासाठी, म्हणजे जेणेकरून त्यांची प्रश्नाची उत्तर आपण देणार आहोत संध्याकाळी मित्रांनो 5 वाजता. तर तुमच्यासाठी मी खास करून येण्याचा नक्की प्रयत्न करणार लाईव्ह. तर तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करायला विसरू नका लाईव्ह यायचं की नाही यायचं.
तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे SMS येणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी तुम्हाला सांगितलं की लिस्ट लागायला उशीर होणार आहे. तर कसा उशीर होणं तेही तुम्हाला मी सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो उशीर असा होऊ शकतो तुमची लिस्टचा टायमिंग दिला तुम्हाला 5. तर मित्रांनो 5 वाजता तुमची लिस्ट ही प्रसिद्ध केली जाईल ITIकडून ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये लिस्ट लागण्यासाठी उशीर असा होतो त्याचं कारण असं की त्या ठिकाणी मित्रांनो वेबसाईट ही खूप जाम चालत असते आणि वेबसाईट जाम चालल्यामुळे मित्रांनो सर्व्हर ही खूप डाऊन असतं. त्यामुळे तुमची वेबसाईटवरती खूप जास्त ट्रॅफिक आल्याच्यानंतर तुमची वेबसाईट जी हँग मारायला लागतं आणि त्यामुळे तुमची लिस्ट ही हँग मारल्याच्या नंतर तुमची लिस्ट ही परत दिसत नाही. त्यामुळे मित्रांनो लिस्ट लागण्यासाठी सुद्धा खूप उशीर होत असतो. काहींची लिस्ट मित्रांनो काही ठिकाणी आता तुम्ही बघितलं असेल तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी काहीच अडचण आली नव्हती. डायरेक्ट त्यांनी 5 वाजता तुमची लिस्ट ही जाहीर केलेली होती. तर तशा प्रकारे मित्रांनो तुमची 5 वाजता सुद्धा लिस्ट ही लागू शकतो. जर तुमची लिस्ट 5 वाजता लागली नाही, जर उशीर झाला तर तुम्हाला काळजी करायची गोष्ट नाही. तुमची लिस्ट ही लागतीच 11 वाजे किंवा 8 वाजताच्या दरम्यान तुमची लिस्ट ही जाहीर केली जाणार आहे. पण नक्की मित्रांनो 11 डिसेंबर म्हणजेच आज तुमची लिस्ट ही लागणार आहे. तुम्ही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. 5 वाजता तुम्ही चेक करू शकता तुमची लिस्ट ही लागलेली असेल. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितलं SMS येणार आहे. कोणता येणार तेही सांगितलेलं. संपूर्ण तुमचे डाउट्स क्लिअर केले. लिस्ट कधी लागणार तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. आज मित्रांनो 11 डिसेंबर 2020ला तुमची लिस्ट ही लागणार आहे सायंकाळी 5 वाजता. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो तुम्हाला सांगितले जर तुमचा नंबर लागला असेल, तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. तर ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो 12 डिसेंबर 2020 सकाळी 9 वाजेपासून तर तुम्हाला हे माहिती सांगितलं मित्रांनो बघा 15 डिसेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करता येईल. त्यानंतर मित्रांनो तुमचं ॲडमिशन हे रिजेक्ट केलं जाणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला गेल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी जायच्या वेळेस मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ती की तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. म्हणजे याचा अर्थ असं मित्रांनो, की तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे असतील, मूळ प्रमाणपत्र, ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागला असेल, ज्या आयटममध्ये, ज्या संस्थेमध्ये तुमचा नंबर लागला असेल, त्या ठिकाणी तुम्हाला मूळ प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. म्हणजे मूळ डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे ओरिजिनल. ठीक आहे. तर जेणेकरून तुमची तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केली जाईल आणि तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म केली जाईल. जी फी असेल, ती फी तुम्हाला त्या ठिकाणी पे करायची आहे. जर तुम्हाला हॉस्टेलसाठी जर एक्स्ट्रा फी मागत असेल, तेही तुम्ही त्यानुसार मित्रांनो तुम्ही विचारून ती फीसुद्धा पे करू शकता. पण ॲडमिशन कन्फर्म करण्याच्या वेळेस मित्रांनो तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जायचं आहे. काही विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या पालकांना जात असतात. पण तुम्ही पालकांना जर घेऊन जात असाल, तर तुम्ही सुद्धा सोबत जा. जेणेकरून तिथे मित्रांनो तुमचं सुद्धा गरज त्या ठिकाणी असते. म्हणून तुम्हाला सुद्धा जायचंच आहे. ही गोष्ट विसरू नका. तर विद्यार्थी मित्र तुमचे जे प्रश्न होते, जे महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी तुम्हाला खास करून व्हिडिओ आणलेला होता. ते अपडेट तुम्हाला दिले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन झाला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्याच्यावरती क्लिक करून जॉइन व्हायला विसरू नका. तिथे खूप सारे विद्यार्थी जॉइन झाले, तुम्ही जॉइन व्हायला विसरू नका किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणते अपडेट मिस होणार नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.